Ram
श्रील प्रभुपाद की जय। गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जयतां सुरत पंगो मम मंदमते गति मद सर्वस्वपादाम्बोजो राधा मदन मोहन दिव्यवृन्दावनन्यकल्पद्रुमदः श्रीमद्रत्नागार सिंहासनस्थो श्री राधा श्री गोविंद देवो वेश्यानिधि सेवमानं स्मरामि। श्रीमान् रासरसारम्भी वंशीवटतटस्थिता कर्षन् वेणुस्वनैर्गोपी गोपीनाथ सुनामा। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हरे कृष्ण। तर सर्व भक्तांच्या चरणी सादर प्रणाम आहे। आज भरपूर भक्त एकत्र आलेले आहेत सांगलीमध्ये। सांगली 2 सत्संग चालतात, पण आज कुंभमेल्यासारखं सगळे एकत्र आलेले आहेत। त्रिवेणी संगम नाही, ॲटलिस्ट 2 सत्संगचा संगम झालेला आहे। आणि आज पवित्र अशी मोहिनी एकादशीच्या दिवशी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत। मी आपल्या सर्व वैष्णवांच्या चरणी सादर प्रणाम करतो।
आपल्या सर्वांच्या दर्शनामुळे माझा एकादशी व्रत सार्थक होईल आणि आपल्या सर्वांच्या संघामुळे मलाही हरिकथेचा लाभ होईल. तर भागवतांच्या प्रथम संघामध्ये एक श्लोक आहे. शृण्वतां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना हृदयतस्तो अभद्राणी. तुझं काय? हा श्लोक पाठ करायला पाहिजे सगळ्यांनी. विधनवती स्नस्ता हा श्लोक खूप महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये भागवतमची महिमा सांगितलेली. हरे कृष्णा, लहान मुलांकडे लक्ष द्या. तर भागवतम शृण्वतां स्वकथा कृष्णा पुण्यश्रवण कीर्तना. भगवान कृष्णाची कथा ही पुण्यदायिनी आहे आणि जर आपण नित्यनियमाने श्रवण केली तर हृदयामधलं अभद्र नष्ट करणारी आहे आणि ह्याचे भरपूर उदाहरणं शास्त्रांमध्ये आहेत. आज सकाळीच भागवतम कक्षा झाली आवडीमध्ये, त्याच्यामध्ये श्रवण करायला मिळालं. जन्माच्या आधी श्रवण केलेलं कोण होतं? आईच्या गर्भात श्रवण केलेलं कोण आहे? भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराज की. तर आईच्या गर्भात असताना नारद मुनींकडून कयाच्या गर्भामध्ये असताना प्रल्हाद महाराजांनी हरिकथा श्रवण केले. आणि तरुणपणी कृष्णाला न बघताच कृष्णाच्या प्रेमात पडणारी राजकन्या कोण होती? रुक्मिणी माता. त्यांनी कृष्णाला बघितलं होतं का? कधीच बघितलेलं नाही, पण फक्त काय केलं होतं? कृष्णाबद्दल श्रवण केलं होतं. आणि त्याचबरोबर कृष्णाला पतिरूपात प्राप्त केलं. श्रवण करून 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 एवढी प्रेमात पडली की कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाशी विवाह करणार नाही असा निश्चय केला आणि प्रेमपत्र लिहिलं आणि कृष्ण प्राप्त झाले. आणि मरणासन्न परीक्षित महाराजांना शाप मिळाला, 7 दिवसात मृत्यू होईल. त्यावेळी त्यांनी काय केलं? एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट झाले नाही किंवा सलाईन लावलं, असं काही केलं नाही. तर परीक्षित महाराजांनी डॉक्टरांचा आश्रय नाही घेतला. परीक्षित महाराज कोणाचा आश्रय घेतला? शुद्ध भक्त शुकदेव गोस्वामींचा आश्रय घेतला. अशी बरीच उदाहरणे आहेत ज्यांनी श्रवण करून, फक्त श्रवण करून आपल्या जीवनामध्ये पूर्णता प्राप्त केली. आपण झोपेत असताना आपल्याला उठवायचं असेल तर काय करायला लागतं? हाक दिली की उठतात. माणसं हाक दिली की उठतात, जनावरांना वेगळे फक्त आवाजाने आपण उठतो. तर झोपेत सुद्धा जी इंद्रिय चालू असतात ती कुठली आहे? कान. आणि जसं प्रल्हाद महाराजांच्या जीवनचरित्रावर आपल्या लक्षात येईल, जन्म व्हायच्या आधी सुद्धा आईच्या गर्भात आपलं सगळ्यात आधी कार्य करणारे इंद्रिय कुठलं असतं? कान. आपण श्रवण करू शकतो. आणि मृत्यूपर्यंत काम करणारे हे असतील तर कान. तर कान भगवंतांनी जीभ एक दिले, नाक एक दिले, पोट पण एकच दिले, पण कान 2 दिले आणि बघायला डोळे पण 2. तर कानाचं महत्व मी यासाठी सांगत होतो. कानामध्ये काय घेतलं पाहिजे, कानामध्ये श्रवण काय केलं पाहिजे. आजकाल लोक इतकी वायफळ बडबड करत असतात, पण त्यांना हे माहित नसतं की बोलायचं कशाबद्दल आणि ऐकायचं कशाबद्दल. आणि त्यामुळे भागवतामधला श्लोक आहे, शृण्वतां स्वकथा कृष्णा पुण्यश्रवण कीर्तना. भगवान कृष्णाची कथा ही पुण्य प्रदान करणारी आहेच, त्याचबद्दल हृदयातली अभद्र गोष्टी नाश करणारी आहे. आज सकाळी मी आरोडीमध्ये होतो. आरोडीमध्ये असताना सेवा चालू होती, चंदन यात्रेची सेवा होती, भगवंतासाठी चंदन तयार करणे वगैरे. आणि सारखा अचानक फोन वाजायला लागला. मी म्हटलं काय? पहाटे 4-4:30 वाजता. ऑब्व्हियसली तुम्हाला समजेल कशासाठी फोन वाजला. डॉक्टरचा व्यवसाय म्हणलं. हॉस्पिटलमधून फोन होता. काय फोन होता? एक पेशंटला रक्तस्राव होतोय, एक रक्तवाहिनी फुटली होती आणि इमर्जन्सी ती रक्तवाहिनी बंद करायची होती आणि डॉक्टर मिळत नव्हता. आता स्वाभाविकच मॅनेजमेंट मध्ये असल्यामुळे मला फोन आला, डॉक्टर मिळत नाही, काय करायचं? पेशंट ठेवायचा की दुसरीकडे पाठवायचं?
अशी इमर्जन्सी सिच्युएशन आली, होय की नाही? मग कालांतराने काही डॉक्टर अरेंज झाले कोल्हापूर इकडून इमर्जन्सी मध्ये, आणि ती इमर्जन्सी सिच्युएशन पार पडली. पण ह्याच्यापेक्षाही अजून एक इमर्जन्सी सिच्युएशन आपल्या आयुष्यात आलेली आहे, आणि ती युधिष्ठिर महाराज अतिशय सुंदर प्रसंगाद्वारे सांगतात. आणि तो प्रसंग आहे यक्ष आणि युधिष्ठिर महाराजांचा. आणि युधिष्ठिर महाराज माहिती प्रश्न विचारतात यक्ष की सगळ्यात मोठं आश्चर्य काय, आणि त्याचं उत्तर असं दिलेलं आहे, अहनी भूतानि गच्छन्ति यमालयं शेषास्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम मतःपरम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, दिन प्रतिदिन सभी जीव प्राणी मृत्यु को प्राप्त कर यमराज के घर जाते हैं, और आश्चर्य है कि फिर क्यों जो जीव रहते हैं वो इच्छा मरण की इच्छा नहीं करते, या हमारी मृत्यू होने वाली इसकी तयारी नहीं करते. आता ही इमर्जन्सी आहे, तशीच कोणाचाही मृत्यू कधीही होऊ शकतो, ही सुद्धा इमर्जन्सीच आहे. आणि जसं त्या पेशंटला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो, तरी आपणही आपल्या मृत्यूतून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, है ना? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन. हा कशातला श्लोक आहे? कशातला आहे? भगवद्गीता. हरिओम. तर भगवद्गीतेचा हा श्लोक कोणी सांगितलं कोणाला? भगवान स्वतः सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन. हे चारही गोष्टी दुःखास कारणीभूत आहेत, आणि ह्यातून जर सुटका करून घ्यायचा असेल तर भगवत भक्त आणि भगवंताचा आश्रय घ्यायलाच हवा सगळ्यांनी. आणि ह्याच आश्रयासाठी ही व्यवस्था, ही सगळी सिस्टीम राबवली चाललेली आहे. मत्स्यवतार प्रभू आणि त्यांचे सर्व असिस्टंट मिळून एवढं सुंदर आयोजन करतात सांगलीमध्ये. का? कारण आपल्याही लोकांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं आहे, आणि ह्यासाठी हे इस्कॉन ही संस्था प्रभुपादांनी स्थापित केलेली आहे. तर आजचा विषय प्रभूजींनी मला सांगितला होता की काय चर्चा करायची. प्रभूंनी सांगितलेलं ग्रंथ वितरण, आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांच्या व्यास पूजेला सर्व भागातून काही ऑफरिंग जाणार आहे. जसं दीक्षांची संख्या आहे, त्यावेळेचं शब्दांजली पुस्तक जे ग्रंथ आहे ते सुद्धा विशेष असणार आहे. ऑलरेडी बऱ्याच जणांनी आपल्यापैकी शब्दांजली दिली नसेल तर अवश्य द्या. गुरु महाराजांच्या बद्दल तुम्हाला जे प्रेम आहे, हे प्रेम मनात ठेवलं शब्दात व्यक्त करता येण्याची संधी आहे महाराजांची व्यासपूजेनिमित्त. लवकरच येणाऱ्या आजच अनाउन्समेंट झालेले प्रभूंनी मेसेज पण केला. कार्यक्रमाचं ठिकाण 360 डिग्रीने चेंज झालं. डायरेक्ट भूवैकुंठ ते गोलोकवरून नाव लागेल. आनंदाची गोष्ट आहे. वृंदावनला जायचं आपल्या सगळ्यांना महाराजांच्या व्यासपूजेने. तर महाराजांच्या व्यासपूजा नुसतं जाऊन साजरी करण्यापेक्षा महाराज कशाने प्रसन्न होतील, ह्या कार्यासाठी सुद्धा शिष्यांनी धडपड केली पाहिजे. तर आपण ग्रंथ वितरण किंवा श्री प्रभुपादांचे जे दिव्य ग्रंथ आहेत ह्याचं वितरण का करायचं, त्याचे फायदे काय आहेत, प्रभुपादांच्याच ग्रंथाला एवढं महत्व का दिलं जातं, ह्याच्या आधी एक भागवत मधली दशम स्कंदामधली 22व्या अध्यायातली कथा आहे ती श्रवण करू. आणि त्याच्याद्वारे आपल्याला लक्षात येईल की सर्व वेदांचं सार प्रभुपादांनी कसं आपल्या समोर सोप्या पद्धतीने प्रस्तुत केलेलं आहे ना. तर याच्या आधी ही जी कथा आहे भागवतांची कथा, भागवतम मध्ये ब्राह्मण पत्न्यांना कृष्णाचे आशीर्वाद किंवा ब्राह्मण पत्न्यांनी भगवान कृष्णाला कसं प्रसन्न केलं, हा प्रसंग अतिशय सुंदर आहे, मार्मिक आहे, आणि ह्याच्याद्वारे खूप सुंदर असा बोध आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनात मिळतो. तर हा प्रसंग असा आहे, एक दिवस वृंदावनाच्या जंगलामध्ये भगवान कृष्ण बलराम व त्यांचे मित्र गायी चालत असतात. आणि गायी चालत असताना त्याच दिवशी नेमकं त्यांना यशोदामाईने डबा दिलेला नसतो, काहीतरी गडबड झालेली असते. आणि भगवान कृष्ण व त्यांच्या मित्रांना अतिशय जास्त खूप तीव्र भूक लागलेली असते. आणि एवढी भूक लागलेली असते त्यांना सहन होत नाही. आणि त्यांना माहित असतं की ह्याच भागामध्ये काही ब्राह्मण एक टिपिकल यज्ञ करत असतात. त्याचं नाव मला आठवत नाही, कोणाला माहित असेल ते सांगू शकतात. कुठला यज्ञ करत होतो? असू दे, कुठल्या तरी आपल्याला यज्ञ करायचं नाही, आपल्या भगवंताचा कथा प्रसंग समजून घ्यायचा. तर एक विशिष्ट यज्ञ करत होते ते ब्राह्मण सगळे एकत्र येऊन.
वृंदावनाच्या जंगलामध्ये. आणि तिथे गायी चालत असताना भगवान श्रीकृष्णाला दरवेळेला भूक लागलेली असते आणि त्यांची भूक अतिशय दिव्य आहे आणि त्यांच्या मित्रांना पण त्याच वेळी भूक लागते आणि सगळेजण कृष्णाकडे जातात. तू म्हणे वृंदावनातला राजकुमार आहेस काय? का राजकुमार आहे कृष्ण वृंदावनाचा? वृंदावनाचे राजा कोण आहे? नंद महाराज. वृंदावन किंवा ब्रजेंद्र म्हणले ब्रजचे राजा कोण आहे? नंद महाराज. आणि त्यांचा मुलगा राजकुमार कोण? भगवान कृष्ण. तर सगळे ग्वाल बाळ त्यांना जाऊन म्हणतात की आम्हाला भूक लागली आहे, तू राजाचा मुलगा आहेस, तुझी जबाबदारी आमची भूक मिटवायची. काही पण करून आम्हाला इथं जेवण अवेलेबल व्हायलाच पाहिजे. हा मग कृष्ण म्हणतात ठीक आहे. ते म्हणतात इथे जवळच काही ब्राह्मण यज्ञ संपन्न करतायत आणि तुम्ही त्यांच्याकडे जा आणि एक विशिष्ट आदेश देतात. काय आदेश देतात? बलराम आणि मी यांना भूक लागलेली आहे आणि तुम्ही जे काही बनवलं यज्ञामध्ये ते यज्ञातनं काय करतात? देता. कुणाला द्या? आम्हाला द्या. अशी जाऊन मागणी करा. कृष्ण त्यांच्या मित्राला सांगतात. मग हे कृष्णाचे मित्र अगदी कृष्णाचा शब्दही न पडू देणारे, कृष्ण म्हणतील ते बरोबर न चुकता करणारे आहेत. आणि बरोबर सर्व मित्र त्यात एक प्रमुख होऊन त्या ब्राह्मणांकडे जातात जे यज्ञ करण्यामध्ये व्यस्त आहे. आणि ते यज्ञ संपन्न करत असताना हे मदत येतात. म्हणे आम्ही असे ग्वालवाल आहोत वृंदावनात राहणारे आणि आमचा मित्र कृष्ण आणि आम्ही ते गायी चालत होतो, पण आम्हाला थोडी काय लागले? भूक लागलेली आहे आणि कृपा करून तुम्ही जे काही बनवले ते काय करा? आम्हाला द्या. बघा एवढी सुंदर संधी आलेली आहे भगवान कृष्णाची सेवा करण्याची. पण ते ब्राह्मणाने काय केलं? त्यांच्याकडे असं बघितलं तुच्छ नजरेने आणि हसले, फक्त काही बोलले नाहीत. आता एखाद्याने काही मागितलं आणि आपण हसलो आणि काय दिलं नाही तर काय अर्थ होतो? नकार दिला. मग त्यांना कळतं की हे काय आपल्याला अन्न देणार नाही. मग ते निराश होतात. सर्व कृष्णाचे ग्वालबाल मित्र निराश होऊन परत भगवान कृष्णाकडे परत येतात. त्यावेळी कृष्ण म्हणतात कसला राजकुमार काय तू? तुझ्या शब्दाला काहीच किंमत नाही. तू राजकुमार झालायस. ते ब्राह्मणाने आम्हाला काही दिलं नाही. कृष्ण म्हणतात ठीक आहे, आता शेवटचं एक कार्य सांगतो ते करा म्हणजे तुमची जेवणाची सोय होईल. ते म्हणतात तुम्ही आता त्यांच्याकडे जाऊ नका, त्या ब्राह्मणांकडे जाऊ नका जे यज्ञ करण्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या पत्नी सुद्धा तिथे उपस्थित आहेत त्यांच्या बरोबर आणि ते माझे चांगले भक्त आहेत. तर तुम्ही त्यांच्याकडे जाता, त्यांच्या पत्नीकडे जा, त्या सर्व ब्राह्मण स्त्रियांकडे जा आणि त्यांना फक्त निरोप द्या कृष्ण बलरामाला भूक लागली. तर ते बरोबर त्या ब्राह्मण स्त्रिया ज्या त्यांच्या पती बरोबर तिथे आलेले असतात त्यांच्याकडे पोहोचतात सर्व मित्र, कृष्णाचे मित्र, आणि म्हणतात की कृष्ण आणि बलराम यांना भूक लागलेली आहे. एवढं सांगितल्या त्या सर्व ब्राह्मण स्त्रिया काय करतात? जे काही बनवलेलं असतं, जे काही पंचपक्वान ब्राह्मणांनी नैवेद्यासाठी यज्ञात आहुतीसाठी बनवलेलं असतं ब्राह्मण भोजनासाठी, ते सर्व बांधून घेतात आणि सर्व जो भोग आहे तो बांधून घेतात आणि एवढ्या घाईने पळत त्या कृष्णाकडे निघतात. आणि सर्वजण कृष्णाकडे पोहोचून ते भगवंताला अन्न खाऊ घालतात आणि तो जो काही भोग आहे तो भगवंताला खाऊ घालून भगवंताला संतुष्ट करतात, भगवंताची भूक भागवतात. बोलो यज्ञेश्वर भगवान श्रीकृष्ण की जय. तर ही कथा सांगण्याचा तात्पर्य हा होता. आणि बराच पुढे मोठा प्रसंग आहे. भगवान कृष्ण म्हणतात आधी त्या स्त्री आल्या, तुम्ही कशासाठी आलाय? जे सेम गोपीसारखं की तुम्ही ब्राह्मणाच्या पत्नी आहात, यज्ञ करत असताना भूक लाग खायचंय कृष्णालाच, परत आल्यावर काय म्हणतात कशासाठी आलाय? परत जावा. आणि असा बराच मोठा प्रसंग आहे. आणि शेवटी ब्राह्मण स्त्रिया भगवंताची स्तुती करतात. भगवंताला मग सांगायला लागतात की खरं जे यज्ञाचं प्रयोजन आहे, एक प्रार्थना भोग लावताना आपण काय म्हणतो? नमो ब्रह्मण देवाय गो ब्रह्मण हिताय जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. खरं तर भगवान श्रीकृष्ण हे यज्ञ किंवा ब्राह्मण गायींना संतुष्ट करणारे,
पण ह्या जगाला संतुष्टी तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा भगवान श्रीकृष्णाला संतुष्टी आपण देऊ शकतो. त्या ब्राह्मणाला, जे ब्राह्मण यज्ञ करण्यामध्ये गुंतले होते, की भगवद्गीतेत भगवान एक श्लोक सांगतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञान अपोहनंच वेदांत सर्वे अहमेह वेद्या वेदांत कृत वेदांत वेद. हा श्लोक एवढा बडबडला, पण याचा अर्थ आपण समजू. हा श्लोक भगवान स्वतः सांगतायत, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या हृदयात आहे. सर्वस्य चाहम मत्ता स्मृती ज्ञान अपोहनंच, माझ्याच मुळे सगळ्यांना बुद्धी येते आणि स्मृती सुद्धा येते. आणि शेवटी भगवान कृष्ण हे सांगतात की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञान अपोहनंच वेदांत सर्वे अहमेह वेद्या, सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. कारण वेदाचा रचयिता, वेदांचा स्तोत्र कोण आहे? मी आहे. आता ब्राह्मण यज्ञ करतात कुठल्या आज्ञेने? वेद आज्ञेने. पण वेद ज्यांनी बनवले, वेदाचा रचनाकार जो आहे, तो जर तुम्हाला म्हणतोय की माझ्याकडे या, काय करायला पाहिजे होतं त्या ब्राह्मणांनी? सगळं सोडून कृष्णाकडे जायला. पण त्यापेक्षा हुशार कोण निघाला? त्यांच्या पत्नी, ब्राह्मण पत्नी निघाल्या. त्यांनी काय केलं? वेदाचा सारच पकडला. काय? वेद अनंत बोलूला, अर्थ इतकाच आगुला, शरण जावे विठो भाषे, निजनिष्ठे नाम घ्या. हा कोणाचा अभंग आहे? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज स्वतः सोप्या शब्दात सांगतात, वेद अनंती बोलिला, अर्थ इतकाच बोधला, शरण जावे विठो भाषी, निजनिष्ठे नाम घ्या. वेद आणि ह्याच्या भानगडीत जर पडणार, मला काही समजणार नाही. आजकाल तुम्हाला बरेच वेद प्रकांड पंडित दिसतात, पण भगवान कृष्ण कोण आहे म्हणलं, हा कोणतरी आहेत कृष्ण नावाचे महापुरुष होऊन गेले असं बोलतात. एवढं मोठं भ्रमत असतं. जर भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतायत की वेदांद्वारे मलाच जाणायचं आहे, सर्व संत मंडळी हेच सांगतायत की वेदांचा सार कृष्णच आहे, आणि स्वतः शंकराचार्य सांगतात सर्व उपनिषद गावो दुग्धो गोपाल नंदना. भगवान कृष्ण हे सर्व उपनिषदाचे सार गीतामध्ये सांगतात, आणि त्या गीतेच्या सारात स्वतः सांगतात की वेदांद्वारे मला जाणायचंय. आणि ह्याच्याही पुढे इथं ज्ञानेश्वर महाराजांचा मंदिर आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हरिपाठात पण एक अभंग येतो कुठला तरी, चहुवेद जाण साही शास्त्र कारण, 18 पुराणे कोणाशी गाती? हरीशी गाती. आता अजून किती प्रमाण द्यायला पाहिजे, तरी सुद्धा आपण हरीचं गान करत नाही. स्वतः कृष्णाने सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज पण सांगतायत, चहुवेद जाण. चहुवेद जाणले, 18 पुराण हरीशी गाती, मंथुनी नवनीता तैसे ज्ञान. ह्या सर्व जंजाळातलं दुधातलं सार काय आहे? दही. दह्यातलं सार काय आहे? लोणी. लोण्याचं तूप आहे. त्याच पद्धतीने हे वेदांचं मंथन, वेदाचं ज्ञान भगवान कृष्णाला शरण जाणे हे सांगतं. आणि हे आपलं कशामुळे समजलं? ह्या दिव्य ग्रंथांमुळे. आपण वेद वाचू शकणार नाही, वेद समजू शकणार नाही, आणि ह्या सर्व वेदांचा तात्पर्य भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. प्रभुपादांनी ह्या सर्व वेदांचं तात्पर्य आपल्या ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे, आणि त्यामुळे हे ग्रंथ काय आहेत? दिव्य. भारतामध्ये प्रभुपादांच्या आधी सुद्धा भरपूर भगवद्गीता लिहिल्या गेल्या होत्या, पण एकही माणूस शुद्ध भक्त झाला नाही. पण प्रभुपादांची गीता ही अशी गीता आहे ज्या गीतेमुळे हजारो काय लाखो लोक भक्त होत आहेत, दररोज होत आहेत. तर प्रभुपादांच्या जीवन प्रसंगातले काही घटना आहेत ज्याच्याद्वारे प्रभुपादांनी ग्रंथांचं महत्व सांगितलं, हे आज आपण समजून घेऊया. थोड्या वेळात, एक 15-20 मिनिटांनंतर आपण आपल्या कथेला विराम देऊ. तर ग्रंथ स्थापन करत ग्रंथांचं वितरण करत असताना प्रभुपादांनी कुठली संस्था स्थापित केली? आपण त्या कुठल्या संस्थेत आहोत? आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन, ही संस्था स्थापित केली. त्याचबरोबर प्रभुपादांनी एक ट्रस्ट सुद्धा स्थापित केली. त्या ट्रस्टचं नाव काय? भक्ती वेदांत बुक ट्रस्ट.
आणि एक संचालक मंडळ सुद्धा स्थापलं. त्या मंडळाचं नाव काय होतं? गव्हर्निंग बॉडी कमिशन, म्हणजे जीबीसी. ह्या अशा काही विशेष गोष्टी प्रभुपादांनी स्थापित केल्या. इस्कॉन तर ठीक आहे, इस्कॉन इंडिपेंडंट जीबीसीच्या अंडर चालणारी आहे, पण भक्तिवेदांत बुक ट्रस्ट ही एक वेगळी ट्रस्ट प्रभुपादांनी स्पेशली कशासाठी स्थापन केली? त्यांच्या ग्रंथांचं वितरण त्यांच्या पश्चात थांबू नये यासाठी एक वेगळी ट्रस्ट प्रभुपादांनी तयार केली. आणि ती ट्रस्ट तुम्हाला माहित नसेल, फक्त भारतात असं विचार करत असतात. 12 ठिकाणी जगभरात ती भक्तिवेदांत ट्रस्ट चालते, माहिती? 12 ठिकाणी विश्वभरात भक्तिवेदांत ट्रस्टचे ऑफिस आहेत. आणि तुम्ही म्हणाल का केले? का केले असतील? कारण प्रभुपादांना माहित होतं त्यांच्या पश्चात हे ग्रंथ जगभरात जर पोचवायचे असतील तर हे सगळ्या विश्वामध्ये त्याची ट्रस्टाची स्थापना झाली पाहिजे. लॉस एंजलिस आहे, मुंबई आहे आणि अशी बरीच ठिकाणं जिथे हे भक्तिवेदांत ट्रस्ट कार्यान्वित आहे. आणि प्रभुपादांनी असं सांगितलं की जीबीसी स्वतंत्र बॉडी आहे, त्या ट्रस्टवर जीबीसीचा पण अधिकार नसतो. आणि त्यांच्या पश्चात आणि ही ट्रस्ट जोपर्यंत चालू आहे त्याचे सगळ्यात महत्वाचे सर्व अधिकार प्रभुपादांनाच राहतील अशी त्या ट्रस्टची नियमावली आहे. त्या ट्रस्टमध्ये प्रभुपादांनी लिहिलेल्या ग्रंथात एक शब्द सुद्धा बदल होणार नाही अशी ताकीद त्या ट्रस्टाच्या नियमामध्ये आहे. तर ही साऊंड एकदम फुल काय म्हणतात, एखादा त्रुटी होऊ नये अशी ट्रस्ट प्रभुपादांनी ग्रंथांच्या सेफ्टीसाठी तयार केली. ते आपल्याला माहित होतं, माहित असलं पाहिजे, कारण ग्रंथांना इतकं महत्व प्रभुपादांनी दिलेलं आहे. प्रभुपादांच्या गुरूंना आणि प्रभुपादांना भगवान श्रीकृष्णाचा संदेश प्रचार करणारे ग्रंथ अतिशय प्रिय होते. आणि ज्यावेळी प्रभुपाद आणि प्रभुपादांची गुरूंमध्ये चर्चा झाली त्यावेळी प्रभुपादांनी त्यांच्या गुरूंनी सांगितले जर वेळ प्रसंग आले तर मंदिरं विकली तरी चालतील पण ग्रंथ वितरण थांबलं नाही पाहिजे. त्याचा अर्थ काय होतो? मंदिरं विकली गेली पाहिजे, मंदिरं विकली तरी चालतील पण ग्रंथांचं वितरण काय व्हायला पाहिजे, थांबलं नाही पाहिजे. ह्याचा अर्थ काय? मंदिरांपेक्षा काय महान आहे? ग्रंथ. कारण ग्रंथामुळे भक्त आहेत, भक्तामुळे मंदिर आहे. भक्तच नसेल तर मंदिरात सेवा कोण करणार? नाही ना, कोण करणार? तुम्ही आला कोण मंदिराला आत काय पण आपण कशामुळे आलो? श्रवण कीर्तन. श्रवणामुळे भगवंताचं ग्रंथांचं वाचन केल्यामुळे. तुम्ही म्हणाल की ग्रंथांना एवढं प्रभुपादांनी महत्व दिलं. ह्या ग्रंथ वितरणामधले काही अनुभव जे मला आले, जे तुम्हाला आले असतील, तुम्ही शेअर करू शकता कथा झाल्यानंतर. नुकतीच ह्या डिसेंबरमध्ये भगवद्गीता मॅरेथॉन झाली डिसेंबरमध्ये दरवर्षीच होते. तर यावर्षी प्रत्येक वर्षी एक वेगळा उपक्रम किंवा वेगळ्या पद्धतीने ग्रंथ वितरण करायला आपण प्रयत्न करत असतो. तर माझा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय, मला हॉस्पिटलमध्ये परिचय जास्त असल्यामुळे मी काय ठरवलं की हॉस्पिटलमध्ये आपण काय करायचं, ग्रंथ वितरण करायचं. मला सुरुवातीला वाटलं कोण घेणार नाही, म्हणलं एखाद दुसरं ग्रंथ घेतील. तर एक प्रेझेंटेशन बनवलं ज्याचं शीर्षक होतं आपल्या समस्या व त्याचं समाधान. लोकांना कृष्णाबद्दल कथा म्हणल्यावर येत नाही, तुमच्या समस्या आणि तुमच्या समाधान म्हणलं की लगेच आम्हाला समस्या आहेत बरं, आम्ही लगेच येतो लगेच येतात लोक. आणि हा विषय जेव्हा डिस्प्ले केला तुम्हाला पटणार नाही, जवळजवळ 150 लोक त्या कार्यक्रमाला आले. झाला कार्यक्रम झाला, ग्रंथी गेले. त्या ग्रंथामध्ये माझा व्यायामशाळेतला जिम मधला एक माणूस पण आला होता आणि तो मिलिटरी रिटायर होता. आणि तो जिम मध्ये मला म्हणायचा गळ्यात बघून, डॉक्टर काय घालते असलं शोभते का तुम्हाला? म्हणलं तुम्हाला काय प्रॉब्लेम, किती टाईट आहे, घशाला आवडेल की? त्याचा हात तर लागलाय, एवढं टाईट नाहीये हे, आवडणार नाही. मला माझा काही देवावर विश्वास नाहीये. पण तो व्यक्ती त्या कार्यक्रमाला आला, त्याला सांगितलं नव्हतं भगवद्गीता वितरण आहे म्हणून. रिटायर्ड आर्मी ऑफिसर येतो आणि तो त्या कार्यक्रमाला आला. त्याला टॉपिक भगवद्गीता हे सांगितलं नव्हतं, त्याला टॉपिकचं नाव फक्त हे सांगितलं होतं आपल्या समस्या व त्याचे समाधान. आला, बसला, ऐकलं. आणि तुम्हाला
मला काय वाटलं आलाय तर आता काहीतरी खोड करणार, नास्तिक एक नंबरचा. मी मनात पूर्वग्रह केला त्याच्याबद्दल, काय की हा काहीतरी आता उचापती करणार किंवा काहीतरी कोंबडे मारणार आता. तुम्ही फसवलं, काहीतरी वेगळं नाव दिलं आणि काय सांगताय आता भगवद्गीता सांगताय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझा पूर्वग्रह भगवंतांनी खोडून काढला आणि कार्यक्रमाच्या शेवटी तो स्वतः 10 भगवद्गीता घेऊन गेला. याचं कारण मी त्याला शेवटी विचारलं, म्हणे काय तुम्ही तर म्हणे देवावर विश्वास नाहीये का? असं म्हणजे पहिला धडा जो मी ह्या गोष्टीतून शिकला, ग्रंथ वितरण करताना तुम्ही स्वतःच्या बळावर वितरण करू शकता. तुम्ही स्वतःचा जर बुद्धी लावून ग्रंथ वितरण करणार असेल, विसरून जावा, एक ग्रंथ वितरण करणार नाही. आपल्याकडे काय बुद्धी आहे, काय पात्रताच नाही. ऍक्च्युली आपण प्रभुपादांनी बोलले, प्रभुपादांनी सांगितले ते बोलून फक्त पोपटासारखे काम करतो. आपल्या स्वतःमध्ये किती पात्रता आहे सखोलपणे विचार केला तर आपल्यामध्ये शून्य गुण माझ्या मते. पण जेव्हा तुम्ही भगवंतावर विसंबून राहून जेव्हा प्रभुपादांच्या प्रसन्नतेसाठी जर कार्य केलं तर काही घडू शकतं. मी त्याला विचारला, का घेतली तुम्ही? तर त्या दिवशी मला जिम मध्ये चिडवत होता, माळा घालता, हे काय करतोय, असं काय करतोय. तर म्हणला, आपण भारतात जन्म घेतलाय आणि सगळी जण भगवद्गीता म्हणते, म्हणलं एकदा वाचून तरी बघूया. तर कुणी प्रेरणा दिली त्याला? आपल्या लेक्चरनी थोडी त्याला प्रेरणा मिळाली. भगवंत स्वतः परमात्मा रूपात प्रत्येकाच्या हृदयात आहेत, ऑलरेडी आहेत. आणि त्यांनीच त्याला काय केली? प्रेरणा दिली किंवा वाच. आणि मी म्हटलं एक ह्याला धागा घेतली, परंतु मला येणाऱ्या नातेवाईकांची काही कार्यक्रम आहेत, लग्न आहे, फ्लावर बुके भांडी नेण्यापेक्षा हे नेलं जरा चांगलं पण दिसते आणि भारी पण वाटतं. तुमचं पुस्तक दिसायला छान आहे म्हणून भगवद्गीता घेऊन जातो. आणि त्यांनी पटणार नाही, प्रत्येक लग्नात त्या सीझन मध्ये चालू डिसेंबर नंतर सगळ्यांना भगवद्गीता दिली. खीर प्रभुपाद की जय. तर पहिली गोष्ट आहे, ग्रंथ वितरण तुम्हाला नम्र बनवलं. बरोबर की नाही? मी काय विचार करत होतो, माणूस काय नास्तिक कशाला घेईल, आपण आलाय बघा काहीतरी करू द्यायला नाही. तुमची नम्रता तुम्हाला ग्रंथ वितरण करायला बनवू शकते आणि ग्रंथ वितरणात तुम्हाला हा अनुभव नक्की येईल. असेच इतर अनुभव आहेत. एकदा काय झालं, एका खूप कॉलेजमध्ये असताना ग्रंथ वितरण करताना तेव्हा थोडा वेळ असायचा, स्टॉल वगैरे लावायला वेळ मिळायचा. आणि एकदा अतिशय असे गच्चा एकदम विचित्र कपडे घातलेला एक माणूस आला. मला काय वाटलं हा पण काय ग्रंथ घेणार नाही, पण त्यांनी सुद्धा ग्रंथ घेतले. आणि बरेच पैसेवाले लोकांनी ग्रंथ घेतला नाही, पण दिसणार अतिशय सामान्य गरीब घरातला होता. त्यांनी तुमचे पूर्व कल्पना घेऊन तुम्ही ग्रंथ वितरणला जाऊ शकत नाही. प्रभुपादांची कृपा आणि प्रभुपादांच्या प्रार्थनेवर, त्यांच्या प्रसन्नतेसाठी जर तुम्ही विचार करून गेला तर नक्कीच आपण ग्रंथ वितरण यशस्वीरित्या करू शकतो. पण आता जर तुम्ही मला ग्रंथ वितरण करायला गेलो, काहीच ग्रंथ वितरण झाले नाही, तर असं होतं की नाही? बऱ्याच वेळा ग्रंथ वितरण करायला गेल्यानंतर तुम्हाला लोक कसं कसं बघतात, तुम्हाला अनुभव तुम्ही सांगू शकता का? काय काय करतात तुमची? हरे कृष्ण. आमच्याकडे आहे. ओके. आणि आम्ही घेतलेला आहे, वाचत नाही. मला म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळतात असं एक असं विचारलं होतं. आणि तुम्हाला जर त्या पुस्तकातलं माहित नसेल ना तर अवश्य विचारा. एकदा काय झालं, हा प्रसंग मी ऐकलाय, मी अनुभवलेला नाही. एक भक्त सांगत होते, तुलसी महाराजांना प्रदक्षिणा घालताना कुठला मंत्र म्हणतात? यानी कानीच पापानी ब्रह्महत्याधिकानीच तानी तानी प्रणशंती प्रदक्षिणा पादे पदे. तर ग्रंथ वितरण करताना एका भक्ताने उत्साहामध्ये काय केलं, एकाला सांगितलं, तुम्ही हे वाचलं नाही, भगवंतांनी सांगितलंय की यानी कानीच, तुलसीला प्रदक्षिणा घातल्यावर सर्व पाप नष्ट होतात. आणि त्या माणसाला पटलं, त्यांनी ते घेतलं. तो भक्त पण झाला, पण त्याला श्लोक काय ह्या भगवद्गीतेत सापडला. आता कसा सापडेल? तो नंतर शोधायला लागला त्याला
की कुठे हे ग्रंथामध्ये तुम्ही सांगून मला विकलं. बऱ्याच वेळा तुम्हाला ग्रंथ वितरण करताना तुम्हाला त्या ग्रंथाबद्दल थोडी माहिती अवश्य पाहिजे. प्रभुपाद बऱ्याच वेळा आपल्या भक्तांना सांगायचे, प्रभुपाद त्यांचे शिष्य ग्रंथ वितरण करून यायचे. प्रभुपाद आज 100 गीता गेल्या, प्रभुपाद आज 10 भागवतन सेट गेले. प्रभुपाद म्हणतात इथे राहा, भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात शेवटचा श्लोक म्हणून दाखवतो, माहित नाही. भगवद्गीतेत किती श्लोक आहेत वाचले नाही प्रभुपाद. ही गंभीर स्थिती आपल्या सगळ्यांची. ग्रंथ वितरण करायचंच आहे, पण ग्रंथ वितरण करत असताना त्या ग्रंथाबद्दल योग्य माहिती पण असणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर विकायला गेल्यावर मग तुम्हाला विचारलं यात मला हा प्रॉब्लेम आहे, मला सांगाल का? माझ्या घरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, मला खूप दुःख होत आहे. मग तुम्ही आणि प्रमाणे म्हणून चालणार आहे नाही. जन्म मृत्यू जरा आधी सांगितलं पाहिजे. देहिनोस्मिन यथा देहे, ही जर माहिती असेल तर तुम्ही ग्रंथ वितरण करताना काय होतं, कार्य थोडं सोपं होतं. आणि जर माहितीच नसेल तर मग आपलीच काठी आपल्या डोक्यावर बडवतात. मग हे एक्सक्युजेस द्यायला लागतात लोक. तर तुम्हाला विविध अडचणी येत असतील. ग्रंथ वितरण करायचा उद्देश काय आहे? तुम्हाला काय वाटतं ग्रंथ वितरण का करायला पाहिजे? प्रभुपाद को प्रसन्न करने के लिए और बहुत ही बढ़िया और बहुत ही योग्य कारण है. जीव दया ये एक कारण है, हा एक कारण. दुसरं, अंधकार नसून प्रत्येकाला ज्ञान प्राप्त झालं. बरोबर. अजून सगळ्यात महत्वाचं हे कारण आपल्या सगळ्यांना सूट होईल. जीव दया, प्रभुपादांची प्रसन्नता हे अतिशय योग्य कारण आहेत, मी नकारत नाही ही कारण. पण आपण आपल्यावर दया केली का? आधी आपल्यावर आपली किती दया आहे? प्रभुपादांचे संपूर्ण ग्रंथ वाचून झाले अशा व्यक्तीने हात वर केला. पूर्ण. पुन्हा आपण जीवावर दया करायला जाणार का? स्वतःवर करायला पाहिजे आधी. प्रभुपादांनी पत्र किती 7,000 पत्र लिहित प्रभुपाद. लेक्चर्स हे बुक काउंटच असा एवढा मोठा आहे की एक वेगळं प्रवचन. सगळ्यात आधी प्रभुपादांचा ग्रंथ तुम्ही वाचाल आणि तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला जर आनंद प्राप्त झाला नाही तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात. प्रभुपादांच्या ग्रंथामध्ये एवढं शुद्ध तात्पर्य आहे, एवढं शुद्ध तात्पर्य तुम्ही वाचायला चालू करा, तुम्हाला समजेल, तुम्हाला सोडू वाटणार नाही तो ग्रंथ. एवढं सुंदर ग्रंथ आहे प्रभुपाद. का? तर प्रभुपाद हे शुद्ध भक्त आहेत आणि त्यामुळे प्रभुपाद स्वतः सांगतात हे ग्रंथ मी लिहिलेले नाहीयेत, स्वतः कृष्ण माझ्याकडून लिहून घेत आहेत. कृष्णाची वाणी येते, प्रभुपादांनी ती माध्यमाद्वारे प्रकट केलेली आपल्यासाठी. आणि त्यामुळे जीवदया हा उद्देश गौण आहे. स्वतःवर दया केली तर आपण जीवदया. प्रभुपादांची दया जीवाप्रती होती म्हणून हे ग्रंथ लिहिले. आपण नाही करू शकत जीवदया. करू शकतो का? जीवदया तेच करू शकत जे आधी स्वतःवर दया करू शकतो आणि नंतर इतरांवरती. सगळ्यात मुख्य कारण आहे ग्रंथ वितरण करायचा. मला जे आनंद मिळतोय, भक्ती मिळतो, इतरांना जर मिळाला, जीवदयाचाच भाग आहे. मी आज भक्तीमुळे सुखी आहे आणि काही लोक दुःखी आहेत, दुःखामध्ये आहेत, तेही सुखी होतील जर ते कुणाचा आश्रय घेतील? ह्या दिव्य ग्रंथांचा आश्रय घेतील. आणि हे मुख्य कारण आहे आपण प्रभुपादांचे ग्रंथ वितरित केलेच पाहिजे. ग्रंथ एक प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांना एकाने विचारला, मी ग्रंथ वितरित करायला गेला आणि एक पण नाही गेला तर त्यामुळे तुझे प्रयत्न तरी कृष्णाला प्रसन्न करतील. तरी धन नाही झाले तरी जा, पण ते प्रयत्न करण्यात अपयश नाहीये, पण बसण्यात नक्कीच अपयश आहे. न प्रयत्न करता जर आत बसलो तर नक्कीच अपयश होणार, पण जर ग्रंथ वितरित केले तर नक्कीच आपण यशस्वी होणार. हा आदेश प्रभुपादांनी प्रत्येक इस्कॉन केंद्राला दिलेला आहे. त्यामुळे बीबीटीची स्थापना त्यासाठी झाली आणि बीबीटीचं कार्यच आहे प्रभुपादांचे ग्रंथ प्रिंट करत राहणे आणि त्याचं वितरण करत राहणे. हे जगभरातले बीबीटीचं कार्य. आणि त्याद्वारे ह्या वर्षी प्रभुपादांचे जे प्रिय शिष्य आहेत, कोण? परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या जर व्यासपूजेला आपल्या सर्वांना जर गुरु महाराजांना प्रसन्न करायचं असेल
तर एक विशिष्ट संख्या श्रीमद मत्स्यप्रभू तुम्हाला आता सांगतील आणि ती ग्रंथ वितरण विशेष करून लहान ग्रंथ वितरित करायचे आहे. ते वितरित करण्यामध्ये आपण भगवंतावरच विसंबून राहून वितरित केले पाहिजे. स्वतःची बुद्धी लावली तर गडबड होणार. भगवंतावर जेवढे आश्रित राहाल आणि प्रभुपादांवर जेवढे आश्रित राहाल तेवढं कार्य सोपं होतं. अदरवाईज मी असं करतो मी तसं करतो मग काहीच करू शकत नाही. आहे तर पण उत्साह कमी होतो है ना. तर याच्यामध्ये भगवंताचे ग्रंथ वितरित करत असताना अजून एक प्रभुनानंद सरस्वती महाराज आहेत जे इस्कॉनमध्ये ग्रंथ वितरित करण्यामध्ये सर्वात उच्च नंबर येतात. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. बस घेऊन ते ग्रंथ वितरण करायचे नेहमी आणि एका गावात जाताना रस्त्यात एका ट्रॅफिक पोलीस वाल्याने त्यांची बस अडवली आणि त्याच दिवशी त्या बसमध्ये त्या बसचे डॉक्युमेंट नव्हते, विसरून आले आणि तो ट्रॅफिक वाला म्हणतो आता पुढे जायचं नाही. म्हणजे ठीक आहे आम्ही इथंच थांबतो आणि इथं थांबून काय करतो त्या गावातच ग्रंथ वितरण करतो. मग महाराजांनी त्यांची टीम तिथंच थांबली आणि ग्रंथ वितरण करायला लागले. ग्रंथ वितरण केले आणि त्या दिवशी काय होतं दुसऱ्या दिवशी तो ट्रॅफिक पोलीस आपल्या आरटीओ ऑफिस मध्ये जातो आणि बरोबर टेबलावरती बसतो आणि टेबलाच्या थोडं पुढे पंखा असतो आणि तो पंखाचं एक पान त्याच्या डोक्याला लागतं तो पंखाच खाली पडतो. मग त्याच्या ऑफिसमध्ये सगळे म्हणतात तुम्ही हरे कृष्णवाड्याची गाडी थांबवली ना असं झालं. साईन तुम्हाला भगवंतांनी संकेत दिले म्हणे हरे कृष्णाची ग्रंथ वितरणची गाडी थांबवली. तो लगेच मलमपट्टी करून त्या बस प्रबोधन सरस्वती महाराजांकडे जातो की महाराज ही देणगी घ्या आणि तुमची बस घेऊन इथून तुम्ही प्रचार राहणार थांबू नका. तर ही ग्रंथ वितरण करणाऱ्याचे अशी आणि अशा प्रकारचे बरेच अनुभव आहेत. पण तुम्ही ग्रंथ वितरणाला बाहेर पडल्यावर तुम्हाला अनुभव येतील की कशी प्रभुपादांची कृपा आहे ग्रंथ वितरण करणाऱ्या व्यक्तींवर. स्वतः प्रभुपाद सांगतात की ग्रंथ वितरण करणारा भक्त सर्वात जास्त मला प्रिय आहे. तुम्हाला एक रहस्य जर समजून घ्यायचं असेल जी आतापर्यंत आलेली गुरु शिष्य परंपरा आहे भगवान कृष्ण चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामी जगन्नाथ बाबा महाराज भक्तिविनोद ठाकूर सरस्वती महाराज प्रभुपाद गुरु महाराज ह्या सगळ्यांना एका शॉर्ट मध्ये एका दमात प्रसन्न करायचं असेल ग्रंथ वितरण करू शकतो. तुम्ही जर भागवतम वाचलं किंवा ज्या नामाचा जप केला भगवान कृष्ण प्रसन्न होते. दोघांचंच रिलेशन आहे. पण आपली गुरु शिष्य परंपरा भगवान कृष्ण चैतन्य महाप्रभू सगळे जर एका शॉर्ट मध्ये प्रसन्न करायचं असेल तर ग्रंथ वितरणाचं. कारण प्रत्येकाचं कार्य हे ग्रंथ वितरणाशीच निगडीत होतं. चैतन्य महाप्रभूने संकीर्तन आंदोलन पृथ्वीवर आणण्याचं कारण आहे जीवांचा उद्धार आणि ते जीवांचा उद्धार करण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये नाहीये. कुणामध्ये प्रभुपादांमध्ये आणि एखाद्या व्यक्तीचे विचार पोषक असतात त्याच्या लेखणीत असतात. आणि हे ग्रंथ ते चैतन्य महाप्रभूंची वाणी आहे. म्हणजे संकीर्तन आंदोलनाचं सगळ्यात महत्वाचं जर कार्य काय आहे ग्रंथ वितरण. श्री प्रभुपादांचे ग्रंथांचं वितरण. तर ग्रंथ वितरण करताना अजून एक अनुभव आहे तो शेअर करूया आणि आपण आजची कथा थांबूया. प्रत्येकाने प्रयत्न करायचेच आहे. कुणीही भाग घ्यायचा नाही असा नाही. प्रभुपाद सांगतात जरी ग्रंथ घेतला नाही नुसतं हात लावला तरी त्याचा उद्धार होईल. एक टाइम बॉम्ब म्हणतात कधी ना कधी फुटतो. बॉम्ब फुटल्यानंतर माणसाच्या चिठ्ठ्या उडतात पण हा टाइम बॉम्ब फुटल्यानंतर इथल्या मेंदूची इथलं सर्किट सरकत. आता हरे कृष्ण करत हा असा वेगळा टाइम बॉम्ब आहे. रेग्युलर टाइम बॉम्ब नाहीये. तर प्रयत्न करत असताना जर नैराश्य आला तर असा विचार करू नका की भगवंत ह्या कार्याची दखल घेत नाही. तर रामायणातला हा प्रसंग आहे ज्याच्यामुळे आपण समजून घेऊ शकतो. ज्यावेळी प्रभू रामचंद्र लंकेकडे जात होते लंकेला जात असताना समुद्र आला आणि समुद्र पार करून जाणं अशक्य होतं. हनुमानजी जाऊन आले आणि त्यांनी सीतेचा शोध लावून प्रभू रामचंद्रांना निरोप दिला की सीतामय्या लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये आहे. आणि मग रामचंद्रांनी ठरवलं की लंकेमध्ये जायचं आणि सीतेला सोडून आणायचं. पण जायचं कसं जायचं. एवढी वानर सेना घेऊन उडून तर जाऊ शकत नाही. त्या काळात एअर इंडिया पण नव्हती फ्लाईट बुक करायची सगळ्यांची. सगळ्यांनी काय ठरवलं सेतू बांधायचा. रामचंद्रांनी ठरवलं सेतू बांधायचा आणि सेतू बांधायचं कार्य चालू झालं. सेतू बांधत असताना
सर्वजण आपल्या क्षमतेने डोंगर, झाड, वाळू, दगड जे जमेल तेवढं आणायचे. आता जर एखादा हनुमान आहे, हनुमान काय आणणार? हनुमान दगडाने का? हनुमान डोंगर आणणार. त्याच्यासारखे महाबल, सुग्रीव, हे मोठे मोठे दगड, झाड, अशी मोठी मोठ्या वस्तू घेऊन येत होते. सगळेजण एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू घेऊन यायला लागले. आणि त्याच्यामध्ये एक लहान खारुताई, खार काय करायची, तिला तर दगड पण उचलायला येत नव्हता. ती वाळत उचलायची समुद्राच्या ठिकाणी आणि त्या फुलावरती येऊन अंग झाडायची. असे प्रत्येक वेळी असं करायचे आणि येऊन अंग झाडायचे. आणि असे पायात येत असताना हनुमान म्हणतो, आई एक चरडून मरशील साईडला हो. तर हे रामचंद्र बघ, ते हनुमान बोलतात, हे बघ म्हणे हनुमान, तुझी क्षमता आहे डोंगर उचलायची, तुझी क्षमता आहे वाळूचे कण उचलायचे, पण प्रत्येक जण इथं काय करते, मला प्रसन्न करायला कार्य करते. म्हणजे ती जशी क्षमता आहे त्याप्रमाणे तो काय करतोय, कार्य करतोय. तू जरी पर्वत आणला ना, तिने माझ्यासाठी वाळूचा कण आणला, दोघांचं कार्य माझ्यासाठी काय समान. तर ग्रंथ वितरित करत असताना हाच खारुताईचा रोल करायचा. तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा. यश अपयश भगवंताला सोडून द्या. पण रामचंद्राने जसं हनुमान सांगितलं, काय तिचं जेवढं सामर्थ्य त्या पद्धतीने ती मला कार्य करते, मी त्याच्यावर तेवढंच प्रसन्न होणार आहे जेवढं मी तुझ्यावर होणार. पण ग्रंथ वितरण करत असताना असा विचार करू नका की एकाचे 100 झाले आणि माझा एकच झालाय. तुमचे प्रयत्न त्या खारुताईसारखे आहेत. प्रयत्न करा आणि भगवंत बघतील काय करायचं. श्री प्रभुपाद दिव्य ग्रंथ वितरण की, श्री विठ्ठल रखुमाई की, श्री प्रभुपाद की. हरे कृष्ण. मला कराडला जायचं तेव्हा कोणाचे काही प्रश्न आहेत, कोणाला काही बोलायचंय तर अवश्य स्वागत आहे. ग्रंथ कशा रूपात तुम्हाला सांगू की कॉलेजेसमध्ये तुम्ही असे विषय निवडून जा ज्याच्याने लोकांना त्याला रिलेट करता येईल. म्हणजे तुमच्या समस्यांचा हा एक विषय, दुःखातून मुक्तता कशी करायची, सुखी जीवनाचा मार्ग, आणि अशी बरीच पुस्तकं प्रभुपादांची आहेत. असे विषय जर निवडून तुम्ही स्मॉल ग्रुपला एकत्र करून टॉप दिला, तुम्हाला एकत्र बरेच ग्रंथ वितरित करता येईल. ठीक आहे. पुढे ग्रंथ किती आणि कुठल्या स्वरूपात वितरित करायचे मत्स्यधर प्रभू सांगतीलच, आणि याचं शेड्यूल प्रभूजी देतीलच. कुणाला काही प्रश्न आहेत